Hello everyone, this is Dhanasri Chaugle and you're watching Ganga Education. Welcome back to my channel. In today's video, we are going to discuss introduction of official website of Maharashtra Public Service Commission. This video will be in Marathi language because if you are going to appear for MPSC examination, then there is one requirement, that is a knowledge of Marathi language, and person who knows Marathi language can only give MPSC examination. आपण आपलं एम गाठण्यासाठी खूप स्टडी करतो, मेहनत करतो आणि आपण एमपर्यंत पोहोचू नाही शकलो तर आपण आपल्या लकला ब्लेम करत राहतो की माझं नशीब चांगलं नव्हतं. पण आपण स्मार्ट वर्क नाही करत, आपल्यात काही ड्रॉबॅक्स आहेत ते आपण नाही बघत, आपल्याला बेसिक गोष्टींची माहिती नसते. तर ती बेसिक गोष्टींची माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही MPSC एक्झाम देणार असाल तर ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहेत याच्या संदर्भामध्ये पूर्ण तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन क्रॅक करू शकता. फक्त सब्जेक्ट नॉलेज असणं गरजेचं नाही आहे, तर बाकी बेसिक रिक्वायरमेंट्स काय आहेत, डॉक्युमेंटेशन कसं करायचं आहे, कधी अर्ज करायचे आहेत, कशा पद्धतीनं करायचे आहेत, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दिसेल. जर तुम्हाला MPSC एक्झामिनेशन द्यायची असेल तर MPSCची ऑफिशियल वेबसाईट माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तर याच्या संदर्भामध्ये आज आपण डिटेलमध्ये माहिती मिळवणार आहोत. सो विदाउट फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड. स्पर्धात्मक परीक्षा देणं हे आपल्यातील बऱ्याच लोकांचं एम असतं, पण प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे आपण त्या एमपर्यंत ऑन टाईम पोहोचू नाही शकत, डिले होतो किंवा आपण मध्येच गिवअप करतो. आपण ट्राय अँड एरर मेथडनी एमपर्यंत पोहोचण्यासाठी खूप विलंब होतो. बरेच लोक कंटाळून गिवअपही करतात, म्हणजे अभ्यासाचा स्टॅमिना नसतो किंवा प्रॉपर वेनी अभ्यास नाही करता येत, किंवा टेक्निकल ज्या गोष्टी आहेत जसं ऑफिशियल वेबसाईट कोणत्या आहेत, फॉर्म कसे फिलअप करायचं, इवन OMR शीट प्रॉपरली भरणं, हे सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या बाबी असतात. अशा टेक्निकल गोष्टींचं नॉलेज नसेल तर आपण कितीही अभ्यास केला तर आपण आपल्या एमपर्यंत पोहोचू नाही शकत. त्यामुळे फर्स्टली आपण टेक्निकल गोष्टी कोणत्या आहेत त्या शिकून घेऊ, मग आपण प्रॉपर अभ्यासाला सुरुवात करू. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क ह्या दोन्ही यशाच्या गुरुकिल्ली आहेत असं आपण म्हटलं जातं. हार्डवर्क आपण स्टडी करताना करणार आहोत, स्मार्ट वर्क आपण एक्झामिनेशन कशी क्रॅक करायची याच्यासाठी करणार आहोत. ट्रिक्स अँड टेक्निक्स यूज करायचे आहेत, म्हणजे फक्त सब्जेक्ट नॉलेज मिळवणं हे हार्डवर्कनी मिळवता येईल. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही स्मार्ट वर्क केला तर ते सब्जेक्ट नॉलेज तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहिलं जाईल. सो कोणतीही एक्झाम, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पर्धात्मक परीक्षा आपल्याला क्रॅक करायची असेल तर हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क या दोन्ही गोष्टींनी आपण पुढे जायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या टायटलमध्ये सजेस्ट झालं आहे की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटचे इंट्रोडक्शन आपण करून घेणार आहोत. कारण इथंच महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं एक मूळ आहे. इथेच आपल्याला वेगवेगळ्या टाईप्सच्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्या आपल्याला इथेच इन्फॉर्मेशन मिळते. सो या वेबसाईटचा इंटरफेस काय आहे आपण पहिल्यांदा बघून घेऊ. ही आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची ऑफिशियल वेबसाईट, दॅट इज mpsc.government.in. या वेबसाईटचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करेल. हा मोबाईलमध्ये दिसणारा इंटरफेस आहे, कॉम्प्युटरवरती तो डिफरंटली दिसतो, मोबाईलवरती तो डिफरंटली दिसतो. आपण इथं डेस्कटॉप व्ह्यू अशा ऑप्शननी सुद्धा तो व्ह्यू करता येऊ शकतो, पण आपण आता मोबाईलवरती शिकत आहोत त्यामुळे असा इंटरफेसने आपण बघू. कंटेंट तेच असणार आहेत. सो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, लॉग इन, होम आणि मराठी असा एक तुम्हाला ब्लॅक लाईनला टॅग्स दिसतील. लॉग इनमध्ये आपण लॉग इन करून आपली इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, भरायची आहे आणि आपण तिथे लॉग इन करू शकतो. होम पेज हे होम पेज आहे, त्यामुळे आपण तिथं कुठल्याही पेजवरती असल्यानंतर आपण तिथं होम पेजवर क्लिक केलं असता होम पेजवर येतो. आणि मराठी, जर तुम्ही मराठीवरती क्लिक केलात तर हाच वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला मराठीतून दिसेल. जेव्हा तुम्ही मराठीमध्ये असता तिथं तेव्हा इंग्लिश हा ऑप्शन असतो, म्हणजे तुम्हाला हा इंटरफेस इंग्लिश लँग्वेजमधून दिसून येईल. येथे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा लोगो आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असं लिहिलेलं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन ही एक लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही MPSC महा ऑनलाईन या पेजवरती, या वेबसाईटवरती डायरेक्टली जंप करता. आपण
त्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन घेताना या गोष्टी डिटेलमध्ये बघू. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, जे इथं दिसून येतील रेड टॅगमध्ये. तर यामध्ये ज्या काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट MPSC थ्रू झालेल्या आहेत, डे टू डे अपडेट्स तिथे तुम्हाला मिळतील. आता त्याच्यामध्ये तुम्ही इन डिटेल क्लिक केल्यानंतर बघू शकता आणि तुमच्याशी रिलेटेड कोणती गोष्ट असेल ती तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर वाचायला मिळेल. MPSC 4 टाईप्सच्या एक्झाम घेते. फर्स्टली आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, सेकंडली लिमिटेड डिपार्टमेंट एक्झामिनेशन, thirdly direct recruitment, and fourthly departmental examination. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन या हेडमध्ये आपल्याला बरेच सब हेड दिसतील. यामध्ये जनरल इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स असा एक पॉईंट आहे, सिलॅबस आहे, स्कीम्स ऑफ एक्झामिनेशन, ॲडव्हर्टाइजमेंट अँड नोटिफिकेशन, टाईम टेबल, अनाउन्समेंट, आन्सर की, रिझल्ट, इंटरव्ह्यू शेड्यूल, फिजिकल टेस्ट शेड्यूल अँड प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स असा इंटरफेस आहे आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी. बाकीच्या एक्झामिनेशन संदर्भातही आपण इन्फॉर्मेशन बघूच, पण फर्स्टली कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा याच्याविषयी माहिती घेऊ. तर जनरल इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स, प्रत्येक व्यक्ती जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देणार आहे त्यांनी ह्या जनरल इन्स्ट्रक्शन केअरफुली वाचणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण एक डिफरंट व्हिडिओ बनवणार आहोत, कारण या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक PDF फाईल ओपन होईल. त्याच्यामध्ये जनरल इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट म्हणजेच उमेदवारांना सर्वसाधारण सूचना असं दिलेलं आहे. तर त्या आपण इन डिटेल बघू. नेक्स्ट पॉईंट आहे सिलॅबस. सिलॅबसमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही जो कोणत्या एक्झामिनेशनसाठी सिलॅबस आहे तो सर्च करायचा आहे किंवा मॅन्युअली सर्च न करता ॲटोसुद्धा तुम्हाला इथं दिसून येईल. वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत त्यांचा इथं सिलॅबस देण्यात आलेला आहे. असे 2-3 पेजेस पण असतात. त्याच्यामध्ये PDF फाईल तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावी लागते. फॉर एक्झाम्पल सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन अँड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास प्रिलिमिनरी एक्झामिनेशन याचा सिलॅबसवरती तुम्ही क्लिक केला असता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसून येईल. याच्यामध्ये सिलॅबस मेन्शन केलेला आहे, तो आपण इन डिटेल पुढे बघू. आपल्याला जीही एक्झामिनेशन द्यायची आहे तिचा आपण ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेला सिलॅबस आहे तोच रेफर करायचा आहे. इतर वेबसाईटवरतीही तुम्हाला सिलॅबस मिळतील, पण ते ॲथेंटिकेटेड असतील असं नाही, किंवा मे बी ते कालबाह्यसुद्धा झालेले असतात. तर अपडेटेड सिलॅबस जो आहे तो आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याचाच अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे स्कीम्स ऑफ एक्झामिनेशन. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर व्हेरियस एक्झामिनेशन ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन MPSC कंडक्ट करतं त्याच्या संदर्भामध्ये डिटेल प्रोव्हिजन्स आपल्याला देण्यात आलेल्या असतात. आपण जस्ट फॉर एन एक्झाम्पल दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग स्पर्धा परीक्षा 4 जानेवारी 2020 हा लिंकवर क्लिक केले असता आपल्याला एक PDF फाईल ओपन होईल. ही आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोतच, पण याच्यामध्ये आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, एक्झामचं स्वरूप काय असेल, कुणाला किती एज लिमिटेशन आहे, या सर्व गोष्टींची फुल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही फक्त JMFCसाठीच नाही तर इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अशीच पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असते. म्हणजे ही एक्झाम कशा स्वरूपात होणार, म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते शिफारसपत्र हातात येईपर्यंत इथपर्यंत सर्व गोष्टी डिटेलमध्ये याच्यात सांगितलेल्या असतात. नेक्स्ट लिंक आहे ॲडव्हर्टाइजमेंट अँड नोटिफिकेशन. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन वर्षामध्ये म्हणजे आता 2020मध्ये आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी अनाऊन्स झालेल्या आहेत MPSC थ्रू रिगार्डिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट किंवा नोटिफिकेशन इथे बघायला मिळतील. तर यामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आपण एक्झाम्पल घेतो आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन अँड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास, तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला इकडे इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे की अर्ज कधी भरायचे आहेत, कधी लास्ट डेट आहे, काय याच्या संदर्भामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल. ही आहे ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजेच जेव्हा जाहिरात निघते, ॲडव्हर्टाइजमेंट निघते, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये फॉर्म कधी फिलअप करावायचा आहे, लास्ट डेट काय आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे सांगणारी एक अशी PDF जनरेट केला जातो जो MPSCच्या वेबसाईटवरती आपल्याला दिसेल.
तर तो आपण इन डिटेल डिस्कस करूच पुढच्या व्हिडिओजमध्ये. पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तशीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे. अशा पद्धतीची ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला प्रत्येक एक्झामिनेशनची दिसून येईल. जसं याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे, ही जाहिरात क्रमांक 1 आहे 2020ची. तर याच्यामध्ये दिनांक 1 मार्च 2020 रोजी वेगवेगळ्या ठिकाणी ह्या एक्झामिनेशन घेण्यात येतील याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन आहे. किती पदांसाठी आहे हेही सांगण्यात आलेलं आहे की ही 74 पदांसाठी एक्झामिनेशन घेण्यात येईल. याची डेट किती असेल, फॉर्म फिलअप करण्याची, फॉर्म कसा फिल करायचा याच्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा वेतन श्रेणी, पात्रता, सर्व गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने सर्व स्पर्धात्मक परीक्षांची ॲडव्हर्टाइजमेंट निघते आणि ती आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती दिसून येते MPSCच्या. नेक्स्ट टॅब आहे टाईम टेबल. या लिंकवरती क्लिक केलं असता आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. वर्षाच्या सुरुवातीलाच किंवा डिसेंबरमध्येच आपल्याला एक टेंटेटिव्ह टाईम टेबल येतं की या येत्या वर्षामध्ये कोणत्या कोणत्या एक्झाम किती तारखेला घेण्यात येतील. म्हणजेच MPSCमध्ये कोणत्या एक्झाम कोणत्या डेटला होतील वर्षाच्या हे आधीच क्लिअर केलेलं असतं. इतर स्टेटमध्ये ह्या गोष्टी क्लिअर नसतात. म्हणजे पहिल्यांदा अर्ज भरायचे, अर्ज भरल्यानंतर एक टेंटेटिव्ह टाईम त्यांच्या दृष्टीने कोणता असेल तो फिक्स होतो. पण आपल्याला तिथे काय आपल्या स्टडीचा टाईम टेबल फिक्स नाही करता येत. MPSCमध्ये हा प्लस पॉईंट आहे की सर्व गोष्टी आधीच फिक्स असतात की प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कधी होईल आणि मेन एक्झाम कधी होईल, इंटरव्ह्यू कधी लागतील, या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आधीच देण्यात आलेली असते. तर टेंटेटिव्ह टाईम टेबल जो आहे आपल्याला तो मेन्शन केलेला होता. त्याच्यामध्ये आता कोरोना व्हायरस या गोष्टीमुळे भरपूर चेंजेस झालेले आहेत. तर आपण पोस्टपोनमेंट कधी काय कोणत्या एक्झामिनेशनची केली याच्या संदर्भात असं नोटिफिकेशन येतं. हा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगचं टेंटेटिव्ह टाईम टेबल म्हणजे स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. कोरोना व्हायरसमुळे याच्यामध्ये बरेच बदल झाले आणि टाईम टू टाईम ते अमेंड करण्यात आलेले आहेत. हा 2 मार्च 2020 रोजी डिक्लेअर केलेला टाईम टेबल आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं असतं परीक्षेचे नाव, जाहिरात कोणत्या महिन्यात आलेली होती, पूर्वपरीक्षेचे दिनांक काय आहे, मुख्य परीक्षेचे दिनांक काय आहे आणि आत्ता काय चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये याच्या संदर्भात माहिती आहे. आपण स्पर्धात्मक परीक्षेमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षेसंदर्भातील उदाहरण घेऊन पुढे चाललो आहोत. तर जाहिरात जानेवारी 2020मध्ये आली होती. पूर्व परीक्षा 1 मार्च 2020ला ऑलरेडी झालेली आहे. मुख्य परीक्षेची दिनांक 14 जून 2020 ही आहे. तर दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्वपरीक्षा झालेली आहे असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. तर मुख्य परीक्षा 14 जून रोजी होणार आहे. मे बी टाईम टेबलमध्ये चेंज होईल कारण अजून पूर्वपरीक्षेचा निकालही लागलेला नाही आहे आणि अर्जही नाही भरलेले आहेत. त्यामुळे आपण त्याच्या नोटिफिकेशनसाठी सुद्धा MPSCची ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करणं गरजेचं आहे. तर हे आहे टाईम टेबल या लिंकच्या संदर्भामध्ये. अशाच इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला सर्व गोष्टी येतात. जाहिरात कधी येणार आहे आणि सर्व गोष्टी. जसं आता महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2020 मे 2020ला जाहिरात निघेल, 5 जुलैला पूर्वपरीक्षा असेल आणि 1 ऑक्टोबरला मुख्य परीक्षा असेल. अशा संदर्भामध्ये माहिती आहे. तर हे टाईम टेबल या लिंकमध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट टॅब आहे अनाऊन्समेंट. जसं ॲडव्हर्टाइजमेंट अँड नोटिफिकेशन ही आपल्याला येतात तसं अनाऊन्समेंट या लिंकवरती क्लिक केल्यानंतर जे काही चेंजेस झालेले आहेत त्या अनाऊन्समेंट ज्या MPSCनी केलेल्या आहेत त्या आपल्याला इथे बघायला मिळतील. जसं फर्स्ट अनाऊन्समेंट इथे दिसते रिगार्डिंग टेंटेटिव्ह टाईम टेबल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इन द इयर 2020. याच्यामध्ये PDF ओपन केला असताना आपल्याला जी काही अनाऊन्समेंट त्यांनी केलेली होती ड्यू टू कोरोना व्हायरस ज्या काही एक्झामिनेशन पोस्टपोन करण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये ही जी अनाऊन्समेंट आहे ती इथे बघायला मिळेल. अशा व्हेरियस अनाऊन्समेंट MPSC टाईम टू टाईम करत असतं. आणखीन त्याच्यावरती आपलं वॉच असणं गरजेचं असतं. नाहीतर अनाऊन्समेंटकडे तुम्ही लक्ष नाही दिलात तर तुम्हाला मिसलीड होऊ शकाल. त्यामुळे अनाऊन्समेंटवरती लक्ष द्यायचं. नेक्स्ट आहे आन्सर कीज. म्हणजे तुम्ही सपोज एखादी एक्झामिनेशन दिलात तर त्याच्या संदर्भामध्ये आन्सर की येते कारण तुम्ही OMR शीट फिल करता
आणि ती तुमच्याकडे एक कॉपी असते आणि MPSCकडे एक कॉपी असते. जसं आता सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास ही जी फर्स्ट आन्सर की आहे, फर्स्ट आन्सर की म्हणजे आपल्याला कुठल्या आन्सरमध्ये काही जर प्रॉब्लेम आहे असं वाटलं तर आपण त्याच्यावरती ऑब्जेक्शन रेज करू शकतो आणि त्या रिड्रेसलनंतर एक फायनल आन्सर कीसुद्धा तयार होते. तर आपली एक्झाम झाल्यानंतर 2-3 दिवसामध्येच आपल्याला ही फर्स्ट आन्सर की बघायला मिळते. तुम्ही इथं PDF क्लिक केलात तर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आपल्याला 4 संचमध्ये एक्झामिनेशन असते, म्हणजे क्वेश्चन तेच असतात पण ABCD असे 4 संच असतात. तर 4 संच जे बंच आहेत त्याच्यानुसार आपली एक्झामिनेशन होते आणि आपण आपल्याजवळ सपोज माझा A संच असेल आणि मी A संच सोडवला तर त्याचे आन्सर मला याच लाईनमध्ये बघायचे आहेत, Aमध्ये मेन्शन केलेल्या. तर ही अशी आन्सर की असते. आपल्याला कुठल्या आन्सर जर प्रॉब्लेमॅटिक वाटला, कारण बऱ्याच वेळेस क्वेश्चन रद्द करण्यात येतात किंवा त्याचे मार्क्स काउंट केले जात नाहीत. सो आपल्याला एखादा आन्सर तुम्हाला वाटलं की या क्वेश्चन 1चं आन्सर 2ही आहे आणि 4ही आहे, पण इथे फक्त 4च ऑप्शन दिलेला आहे, तर तुम्ही तसं ऑब्जेक्शन रेज करू शकता. तो क्वेश्चन इथे रद्द करण्यात येतो. तर ही अशी आन्सर की डिक्लेअर केली जाते आणि आपण आपले आन्सर चेक करायचे आहेत, कारण पूर्वपरीक्षेचे मार्क्स आपल्या मेन परफॉर्मन्समध्ये काउंट केले जात नाहीत. ही फक्त चाळणी परीक्षा असते आणि चाळणी परीक्षेमध्ये आपण आपल्याला किती मार्क्स पडलेले आहेत आणि आपण त्या कट ऑफ मार्क्सच्या वरती असू का, ह्याची फक्त इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळते. नेक्स्ट हेडिंग आहे रिझल्ट. रिझल्ट या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणती एक्झाम दिली होती तिचा रिझल्ट आपल्याला देता येतो. आता प्रिलिमिनरी एक्झामचा रिझल्ट आपल्याला इथं बघायला मिळेल, मेन्स एक्झामचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल किंवा वेटिंग लिस्ट असेल किंवा इंटरव्ह्यूनंतर कोणी क्वालिफाईड झाला असेल तर त्यांचाही रिझल्ट आपल्याला इथं बघायला मिळतो. तर स्टेज वाईज आपण आपला रिझल्ट इथे बघायचा. आता प्रिलिमिनरी JMFCची एक्झाम झालेली आहे पण तिचा रिझल्ट अजून लागलेला नाही. आपण कोणताही रँडमली एक रिझल्ट चॉईस करू आणि PDF ओपन करून बघू. ओके, हा एका एक्झामचा रिझल्ट आहे. याच्यामध्ये त्याने कॅटेगरी वाईज किंवा किती पोस्ट होत्या, कोणते कॅन्डिडेट किती सिलेक्ट झाले याच्या संदर्भामध्ये असा रिझल्ट दिलेला आहे. हा रिझल्ट दिसतो, त्यांनी किती मार्क्स मिळवलेले आहेत, कोणत्या ह्याच्यासाठी, त्यांची कॅटेगरी काय आहे आणि रिकमेंडेड झालेले आहेत का, तर ह्याच्या संदर्भामध्ये हा असा इन डिटेल रिझल्ट दिसतो. हा मेन्सचा रिझल्ट आहे. प्रिलिमिनरीच्या वेळेस फक्त तुमचे जो सीट नंबर आहे, जसा इथं PN008249 असा जो नंबर आहे, तर तोच नंबरची एक लिस्ट येते की तुम्ही हे कॅन्डिडेट पास झालेले आहेत. हा आता मेन्सचा रिझल्ट आहे कोणत्या एक्झामचा, तर आपल्याला इथेच बघायला मिळेल. नेक्स्ट हेडिंग आहे इंटरव्ह्यू शेड्यूल्ड. तर याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर ज्या मेन्स एक्झाम झालेल्या होत्या, ज्या मेन्स एक्झाममध्ये लोक पास झालेले आहेत, ज्यांचा इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालेलं आहे, त्यांची इन्फॉर्मेशन इथं मिळेल. कोणत्या डेटला कोणत्या कॅन्डिडेट्सचा इंटरव्ह्यू होणार आहे याच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला इकडे मिळेल. कोणत्या ठिकाणी होणार आहे याचंही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळेल. जसं आपण एक्झाम्पल घेत आलो होतो जजच्या एक्झामचं, तर सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन 2019मध्ये झालेल्या एक्झामिनेशनचं जो इंटरव्ह्यू शेड्यूल्ड आहे तो आपण डाउनलोड करून बघत आहोत. तर असा एक इंटरव्ह्यू शेड्यूल आपल्याला दिसेल. याच्यामध्ये रोल नंबर आणि कॅन्डिडेट्स नेम, इंटरव्ह्यू कोणत्या दिवशी होणार आहे, किती वाजता अपियर व्हायचं आहे MPSCच्या ऑफिससाठी, तर ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. इथं इंटरव्ह्यू सेंटर दिलेलं असतं, म्हणजे MPSCचं जे ऑफिस आहे तिथे इंटरव्ह्यू कंडक्ट केल्या जातील. तर या 18 ऑक्टोबरला सुरू झाल्या होत्या. कॅन्डिडेट्सनी आपापल्या नंबर वाईज त्या ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यू कंडक्ट करतील, तर तिथं इंटरव्ह्यू फेस करायची आहे. तर याची इन्फॉर्मेशन, इंटरव्ह्यू शेड्यूलची इन्फॉर्मेशन आपल्याला त्या हेडमध्ये मिळून जाईल. तर फिजिकल टेस्ट शेड्यूल म्हणजे जसं PSIची एक्झाम वगैरे आहे तर त्यांना फिजिकल टेस्टसुद्धा ग्राउंड टेस्ट होते, तर त्यांच्यासाठी पण शेड्यूल आपल्याला या लिंकमध्ये दिसतं. अशा वेरियस एक्झामिनेशन असतात, तिथे फिजिकल टेस्ट ही गरजेचं असतं. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लाससाठी कोणती फिजिकल टेस्ट नेसेसरी नाही आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये इथं तुम्हाला मिळणारी नाही. तर इथं बघा जसं पब्लिक सब इन्स्पेक्टर, तर याच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन आहे, मेडिकल टेस्ट, फिजिकल टेस्ट याच्यासाठी, तर तेही आपल्याला इन्फॉर्मेशन इथेच मिळून जाईल.
प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे इम्पॉर्टंट थिंग आहे. आपण स्टडी करताना प्रिव्हियस इयर आपल्याला कोणते क्वेश्चन विचारलेले होते ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं आता इथं दिलेलं आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. तर तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन दिसतील. आता हा 11 मार्च 2020 रोजी झालेल्या डेटचे आपल्याला एक्झामिनेशन मिळेल, अशा क्वेश्चन पेपर मिळतील. असे इथे खूप पेजेस आहेत. तिथे प्रिव्हियस इयर 2010पासून आत्तापर्यंत तुम्हाला प्रिलिमिनरी आणि मेन्स याच्यासाठी जे मिळणारे क्वेश्चन पेपर आहेत ते व्हेरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे, तर ते आपल्याला इथे बघायला मिळतील. नेक्स्ट आहेत लिमिटेड डिपार्टमेंटल एक्झामिनेशन. याच्यामध्ये सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे. लिमिटेड डिपार्टमेंट ऑलरेडी जे इन सर्व्हिस आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी असतात. तर डिपार्टमेंटल एक्झामिनेशन होतात आणि त्याच्यामध्ये बढती होते. तर त्याचाही सर्व इथेच तशाच पद्धतीचं शेड्यूल्ड आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरपर्यंत. रिसेंट न्यूज अँड अनाउन्समेंट, इथे इन जनरल सगळ्याच गोष्टींचे अनाउन्समेंट येतात. डिपार्टमेंटल एक्झामिनेशन असोत, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असोत किंवा सरळ सेवा भरती असोत, तर त्याच्या संदर्भामध्ये येतात. आपण ह्याच अनाउन्समेंट आपल्या रिस्पेक्टिव्ह हेडमध्ये जाऊनसुद्धा ह्या इथे बघू शकतो. अनाउन्समेंट या हेडखाली किंवा इथंही लेटेस्ट अपडेटेड अनाउन्समेंट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. हे ॲटोमॅटिकली स्क्रोल होत असतं. आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक PDF ओपन होतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं रिसेंट न्यूज किंवा अनाउन्समेंट या हेड अंडर. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. MPSCला फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन कोणते विचारले होते त्याचे आन्सरही आपल्याला इथं मिळतील. अनाउन्समेंट रिगार्डिंग पॅरलल रिझर्वेशन फॉर कॅन्डिडेट्स, याही गोष्टी म्हणजे ज्याही काही तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही इकडे क्वेश्चन रेज करू शकता आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे मिळालेली आहे. तर ह्या आहेत इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. या फॉलो करणं कुठल्याही एक्झाम देताना खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत की आपण ऑब्जेक्शन कसं रेज करायचं आन्सर की संदर्भामध्ये, आयडेंटिटी कार्डचे झेरॉक्स किंवा एक्झामच्या वेळेस आपलं बायोमेट्रिक चेक होईल याच्या संदर्भामध्ये अनाउन्समेंट असतील किंवा इतर काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहेत त्याच्या संदर्भामध्ये असतील. अशा वेरियस गोष्टी इथं दिलेल्या आहेत इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन अंडर. तर त्या प्रत्येकाने वाचणं गरजेचं आहे. तुम्ही PDF क्लिक करून बघू शकता. नेक्स्ट याच्यामध्ये सांगितलेलं आहे अबाउट MPSC, म्हणजे आर्टिकल 315 ऑफ द कॉन्स्टिट्यूशननुसार MPSC इस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. ह्याच्या संदर्भामध्ये सांगितलेली आहे. रिलेटेड लिंक्स अँड राईट टू सर्व्हिस ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टसुद्धा इथं मेन्शन केलेली आहे की आपण इम्पॉर्टंट थिंग आहे की जर तुम्ही मेन्समध्ये कुठली आन्सर दिलात आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला हवे तसे मार्क्स नाहीत मिळालेले, तर तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अंडर स्वतःचाच क्वेश्चन पेपरची आन्सर कीची कॉपी तुम्ही मागू शकता. जे तुम्ही उत्तरपत्रिका दिली होती तर त्याची कॉपी तुम्ही मागू शकता. कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स पडले, तुमच्या एक्सपेक्टेशन्सनुसार मार्क्स आहेत की नाही, तुम्ही रिचेकिंगला रिव्हॅल्युएशनला देऊ शकता का, या संदर्भामध्ये तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन मिळू शकते. पण राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अंडर फक्त तुम्हाला तुमच्याच गोष्टींची माहिती मिळते. जसं तुमची आन्सर की असेल तर त्याच्याच संदर्भामध्ये तुम्हाला माहिती मिळते. इतरांच्या पेपरच्या कॉपीज तुम्ही मागू शकत नाही. तर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अंडर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. तर त्याच्या संदर्भात ही माहिती देण्यात आलेली आहे. नेक्स्ट हेड आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट, म्हणजे सरळ सेवा भरती. याच्यामध्ये एक चाळणी परीक्षा होते, इंटरव्ह्यू होतात आणि लोक अपॉइंट केले जातात. इथे जनरल इन्स्ट्रक्शन, सिलेबस अँड स्कीम्स ऑफ एक्झामिनेशन, ॲडव्हर्टाइजमेंट सर्व गोष्टी इन डिटेल दिलेल्या आहेत. तुम्ही फक्त बघायचं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामनी कोणत्या पदाची भरती होते, सरळ सेवा भरतीमधून कोणत्या पदांची भरती होते, त्याचा सिलेबस, त्याच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विथ आन्सर की सर्व इथं दिलेलं असतं. आपण फक्त ते बघायचं आहे, आणखीन त्यानुसार तयारी करायची आहे. डिपार्टमेंटल एक्झामिनेशन, त्या डिपार्टमेंटमध्ये त्या एक्झामिनेशन होतात बढतीसाठी. तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एकंदरीत हा आहे MPSC या वेबसाईटचा होम पेजचा इंटरफेस आपण बघितला. याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन आपण बघितली. आपल्या एक्झामिनेशननुसार, आपल्या इंटरेस्टनुसार आपण त्या एक्झामिनेशनची डिटेल माहिती बघू. जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास ह्या एक्झामिनेशन संदर्भामध्ये आपण इन डिटेल चर्चा करणार आहोतच. शिवाय इतर एक्झामिनेशनची सुद्धा तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती बघू शकाल. जर तुम्हाला इंटरप्रिटेशन करण्यात प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये त्या संदर्भामध्ये कॉमेंट लिहा.
मी त्यावरतीसुद्धा व्हिडिओ अपलोड करेल किंवा एक्सपर्ट अपॉइंट करूनसुद्धा तुम्हाला त्याच्या संदर्भात फुल इन्फॉर्मेशन देण्याचा माझा प्रयत्न असेल. सो ही एक बेसिक गोष्ट होती. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची ऑफिशियल जी वेबसाईट आहे तिची इन्फॉर्मेशन मिळवून घेण्याची गरज आज आहे. कारण विद्यार्थ्यांना आपण OMR शीट कशी भरायची याचीसुद्धा इन्फॉर्मेशन नसते. तिथे जे सुपरवायझर असतात ते तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, तरी तुम्ही त्याच्यामध्ये मिस्टेक्स कमिट करता आणि तुम्ही कितीही सब्जेक्ट नॉलेज असलं आणि OMR शीट प्रॉपरली नाही भरली गेली तर तुमचा रिझल्ट पासमध्ये कधीच नाही येत. त्यामुळे तुम्हाला बेसिक गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे आणि या बेसिक गोष्टी MPSCने आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मायन्यूट गोष्टींवरती सुद्धा याच्यामध्ये गाईडलाईन आपल्याला आहेत आणि त्या गाईडलाईन आपण फॉलो करणं गरजेचं आहे, तरच आपण आपलं एम गाठू शकतो. नाही तर ट्राय अँड एरर मेथड म्हणजेच प्रयत्न प्रमाद पद्धतीने आपल्याला आपलं एम मिळवण्यासाठी खूप उशीर होतो किंवा आपण मध्येच गिवअप करतो किंवा त्या एमपर्यंत पोचू शकत नाही. सो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आपण MPSCची पूर्ण माहिती बघितली आणि याचा बेनिफिट तुम्हाला नक्की होईल. काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमची कॉमेंट लीव्ह करा, मी त्याच्या संदर्भामध्ये आन्सर देईल, आयदर व्हिडिओ बनवून किंवा डायरेक्टली त्याच कॉमेंटवरती रिप्लाय देऊन. धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट. तुम्ही तुमचं एम निश्चित गाठू शकता. प्रॉपर गायडन्स आणि चांगला अभ्यास ह्याच यशाची गुरुकिल्ली आहेत. तर ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.